नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. बेकायदेशीर तसंच काळा पैसा संबंधातल्या प्रकरणांच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयला नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे बँका, आयकर विभाग तसंच आर्थिक दक्षता विभागासह अनेक संस्थांकडून माहिती संकलित करणं सुलभ होणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगामार्फत गठीत समितीनं केलेल्या शिफारसींवर विचार करून सरकारनं सध्याच्या प्रणालीत बदल करण्याबाबतचा हा निर्णय घेतला आहे. सीबीआयला ही सुविधा उपलब्ध झाल्यानं सर्व प्रकारचं अघोषित उत्पन्न उघड होणं सहज शक्य होणार आहे. कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्ताननं नवीन कागदपत्रं तयार केली आहेत. ही कागदपत्रं संयुक्त राष्ट्र तसंच पाकिस्तानातील परराष्ट्र दूतांना पाठवली जाणार आहेत. फील्ड जनरल कोर्ट मार्शल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान जाधव यांनी दिलेल्या जबानीवर ही कागदपत्रं आधारित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना आज ते बोलत होते. केंद्र सरकार उपलब्ध करून देत असलेल्या निधीतून राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकारी साखर कारखाने तसंच शेतकऱ्यांच्या मदतीनं राज्य शासन राज्यातल्या 5 धरण क्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून 26,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा विकास करताना कृषी आणि ग्रामविकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली. शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेनं आज जळगाव जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी, रिपाईचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक मान्यवर या यात्रेत सहभागी झाले आहेत. पाळधी, एरंडोल आदी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची निवेदनं स्वीकारत ही संघर्ष यात्रा धुळ्याकडे मार्गस्थ झाली. औरंगाबाद इथं आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा आज ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या 2 दिवसीय संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, कवी संमेलन तसंच परिसंवाद घेण्यात आले. राज्यभरातून शिक्षक साहित्यिक या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हडप करण्याचा प्रकार कोल्हापूर इथं उघडकीस आला आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांनी एका घरफोडी प्रकरणात जप्त केलेली 6 कोटी रुपयांची रक्कम घरफोडीतल्या आरोपींशी संगनमत करून हडप करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी चंदनशिवे यांना मदत केल्याचं निष्पन्न झालं आहे. या सर्वांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या साई प्रणीतनं भारताच्याच के श्रीकांतवर मात करत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं दमदार सुरुवात करत पहिला सेट 17-21नं जिंकत सामन्यात आघाडी घेतली. मात्र साई प्रणीतनं पुढचे 2 सेट 21-17, 21-12नं जिंकून विजेतेपद पटकावलं. भारतीय बॅडमिंटनपटूंनी एखाद्या स्पर्धेत विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यात आज चंद्रपूर इथं सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 43.8, उस्मानाबाद इथं 43 तर औरंगाबाद इथं 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याबरोबरच हे सायंकालीन बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून